नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाभांश आणि व्याज या पाठाला सुरुवात करणार आहोत। तर या पाठातील अनेक मुद्दे आपल्याला अभ्यासायची आहेत। तर लाभांश आणि व्याज या पाठामध्ये सुरुवातीस आपल्याला लाभांशाचा अर्थ अभ्यासायचा आहे, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासायची आहे। तसेच लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी आहेत। तसे लाभांश स्रोताविषयी कायदेशीर तरतुदी असतील, लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी असतील, तसेच लाभांश वाटपासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी असतील। तसेच न दिलेला किंवा मागणी न केलेला लाभांश असेल, याचा सुद्धा आपल्याला या प्रकारात अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे लाभांश वाटपाच्या पद्धती। लाभांश वाटपाच्या पद्धती सुद्धा या प्रकारात आहे, ते आपल्याला अभ्यासायचे आहे। त्यानंतर अंतरिम लाभांशाचे प्रकार, अंतरिम लाभांश आपल्याला अभ्यासायचा आहे। नंतर व्याज, लाभांश आणि व्याज। तर नंतर व्याज आपल्याला अभ्यासायचं आहे। व्याज म्हणजे काय, व्याजाचा अर्थ, तसेच व्याजाची वैशिष्ट्ये आणि फरक, लाभांश आणि व्याज यातील फरक असेल किंवा दोन्ही लाभांशाचा फरक असेल, जसा अंतरिम लाभांश असेल, अंतिम लाभांश असेल, यातील विविध फरक आपल्याला हे दोन्ही अभ्यासायचे आहेत। तर आजच्या पाठामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आज आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे लाभांश, लाभांशाचा अर्थ, लाभांशाची व्याख्या आणि लाभांशाची वैशिष्ट्ये। लक्षामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रस्तावना। तर लाभांश काय असतो, तर कंपनीच्या, इकडे लक्ष द्या, लाभांश काय असतो, कंपनीमध्ये जो झालेला नफा असतो ना, तो भागधारकामध्ये वाटून दिला जातो, त्याला काय म्हणतात, लाभांश। म्हणजे कंपनी झालेल्या नफ्यातील हिस्सा भागधारकामध्ये वाटून देणे, आणि लक्षात, त्याला लाभांश असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच, आणि तुम्ही 11वीला SP पुस्तक होतं तुम्ही अभ्यासलेलं आहे, आपण सुद्धा अभ्यासलेलं आहे की कोणतीही संस्था असते कशासाठी स्थापन झालेली असते, नफ्यासाठी स्थापन झालेली असते। लक्षात, आपल्याला कंपनी होतं 11वीला अभ्यासायला, तसेच नफाविरहित संस्था होती। नफाविरहित संस्था म्हणजे काय, जी संस्था नफ्यासाठी स्थापन झालेली नसते, तिला काय म्हणतात, नफाविरहित संस्था असे म्हणतात। म्हणजे ज्या संस्थेचा उद्देश काय असतो, नफा न मिळविणे, आणि कंपनीचा उद्देश काय असतो, जास्तीत जास्त नफा मिळवणे, म्हणजे मुख्य नफा। कंपनीचा उद्देश काय असतो, नफा मिळवणे हाच उद्देश कंपनीचा असतो। आणि की कुठल्याही संस्थेचा उद्देश काय असतो, नफा मिळवणे। जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी या संस्था काय करत असतात, धडपडत असतात। आणि कुठल्याही संस्थेचं वैशिष्ट्य काय असतं, नफा मिळवणे, तो पण जास्तीत जास्त मिळवणे। म्हणजेच कंपनीसह सर्व व्यवसाय संस्थांचे मुख्य उद्दिष्ट काय असते, मग मुख्य उद्दिष्ट असते नफा मिळवणे। लक्षात, कुठल्याही संस्थेचं, कंपनीसह इतर संस्थांचं मुख्य उद्दिष्टच ते असतं की नफा मिळवणे, आणि नफा मिळवण्यासाठीच या संस्था स्थापन झालेल्या असतात। कंपनी सुद्धा नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली असते, लक्षात। आणि नफा मिळवणे व त्याचे महत्मीकरण करणे, लक्षात, त्या नफ्याचे महत्मीकरण करणे हेच प्रत्येक संस्थेचं काय असतं, मुख्य उद्दिष्ट असतं। तसेच भागधारक हे नफा मिळवण्याच्या उद्देशानेच काय करतात, कंपनीमध्ये गुंतवणूक करतात। भागधारकांना काय असते, आशा असते की आपल्याला जास्त नफा मिळावा, आणि नफा मिळावा या उद्देशानेच ते कंपनीमध्ये काय करतात, गुंतवणूक करतात। लक्षात, गुंतवणाऱ्याचं ध्येयच काय असतं, उद्देशच काय असतो, की मला जास्तीत जास्त नफा मिळावा। म्हणजेच भागधारकांचा उद्देश असतो की मला गुंतवणूक केल्यानंतर जास्तीत जास्त नफा मिळावा, म्हणून त्या उद्देशानेच ते कंपनीमध्ये काय करत असतात, गुंतवणूक करत असतात, आणि या गुंतवणुकीवर त्यांना झालेला नफा हा मिळत असतो। लक्षामध्ये, तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतीही कंपनीसह कोणतीही संस्था असेल, तिचा मुख्य उद्देश काय असतो, नफा मिळवणे आणि त्या नफ्याचे महत्मीकरण करणे। आणि भागधारकाचा सुद्धा काय उद्देश असतो, कंपनीत गुंतवणूक करायचा की मला जास्तीत जास्त आम्हाला नफा मिळावा, लक्षामध्ये, आणि त्या उद्देशानेच भागधारक काय करत असतात, कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात। लक्षात, तर लाभांशाचा अर्थ, आता लाभांशाचा काय अर्थ आहे, तर
डिव्हिडंड शब्द डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. डिव्हिडंड हा शब्द कशापासून, डिव्हिडंड हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला, तर डिव्हिडेंटम हा लॅटिन शब्द आहे आणि या लॅटिन शब्दापासून डिव्हिडंड शब्द निर्माण झाला आहे. आणि डिव्हिडेंटम म्हणजे काय मग, तर डिव्हिडेंटम म्हणजे ज्याचे विभाजन करता येते. डिव्हिडेंटम म्हणजे काय, ज्याचे विभाजन करता येते. आलं लक्षामध्ये, तर किंवा ज्याचे विभाजन होऊ शकते. डिव्हिडेंटम म्हणजे ज्याचे विभाजन हे होऊ शकते, त्याला काय म्हणतात, डिव्हिडेंटम. म्हणजे ज्याचे विभाजन होऊ शकते त्याला डिव्हिडेंटम असे म्हणतात. आणि डिव्हिडंड हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे, डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. लक्षामध्ये. म्हणजे मग लाभांश म्हणजे काय, तर लाभांश म्हणजे नफ्यातील असा भाग जो भागधारकामध्ये काय केला जातो, वाटला जातो. लाभांश म्हणजे असा भाग की जो नफ्यातील असा भाग की जो भागधारकामध्ये वाटला जातो. लक्षामध्ये. नंतर कंपनीच्या वितरणयोग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर मिळण्यास भागधारक पात्र असतो. लक्षात, कंपनीचा जो असा हिस्सा असतो नफ्यातील की तो भागधारक मिळवण्यास काय असतो, पात्र असतो. म्हणजेच काय, कंपनीच्या वितरणयोग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर मिळण्यास भागधारक काय असतो, पात्र असतो. कंपनी काय करते, नफ्यातील काही हिस्सा घोषित करते आणि तो घोषित झालेला जो नफा असतो घोषित केल्यानंतर तो भागधारक मिळण्यास काय असतो, पात्र असतो. भागधारकाला तो मिळतोच. लक्षात. तर व्याख्या, आता लाभांशाची काय व्याख्या आहे, तर लाभांशाची व्याख्या आहे, पहिली व्याख्या कोणी केलेली आहे, तर ती व्याख्या आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, आणि यांनी लाभांशाची व्याख्या केलेली आहे. लक्षामध्ये. तर काय लाभांशाची व्याख्या आहे, तर भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण. बघा, भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण, त्याला काय म्हणतात, लाभांश. म्हणजेच कंपनीच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून भागधारकाला तो नफा दिला जातो, त्याला लाभांश असे म्हणतात. म्हणजे कंपनीला जो झालेला नफा असतो त्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून भागधारकाला होणारे जे वितरण असते त्याला लाभांश असे म्हणतात. लक्षात. दुसरी व्याख्या आहे भारतीय सर्वोच्च न्यायालय. तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने काय व्याख्या केलेली आहे, तर व्याख्या आहे कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश होय. बघा, जी कंपनी कार्यरत आहे आणि या कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजेच काय, लाभांश. कार्यरत कंपनी आहे आणि या कार्यरत कंपनीला जो झालेला नफा असतो, लक्षात, आणि जी व्यक्ती भाग धारण करते त्या व्यक्तीला म्हणजेच कंपनीच्या भागधारकांना काय केला जातो, नफ्यातील हिस्सा दिला जातो, त्याला लाभांश असे म्हणतात. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला मी सांगतो, कार्यरत कंपनी म्हणजे काय, तर कार्यरत कंपनी म्हणजे ज्या कंपन्या सुरू आहेत व नफा मिळवितात. बंद कंपन्या सांगितले का, नाही. कार्यरत कंपनी म्हणजे ज्या कंपन्या सुरू आहे आणि ज्या नफा मिळवितात अशा कंपन्या. लक्षात. अशा कंपनीचे जे भागधारक असतात त्यांना नफ्यातील हिस्सा दिला जातो, त्याला काय म्हणतात, लाभांश असे म्हणतात. आणि वितरणासाठी उपलब्ध असेल, ही खूप महत्त्वाची बाब आहे की नफा हा वितरणासाठी उपलब्ध नफा व लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा या भिन्न संकल्पना आहेत. वितरणासाठी उपलब्ध नफा असेल आणि लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा असेल, ह्या कशा संकल्पना आहे, भिन्न संकल्पना आहे. आणि वितरणासाठी उपलब्ध नफा म्हणजे काय मग, तर कंपनीला भागधारकांना लाभांशाद्वारे वितरित करण्यास
कायद्याने अनुमती असलेला जास्तीत जास्त नफा. कायद्याने अनुमती दिलेली आहे असा वितरण योग्य नफा त्याला म्हणायचं. म्हणजेच काय, भागधारकांना लाभांशाद्वारे वितरित करण्यास कायद्याने अनुमती असलेला जास्तीत जास्त नफा. आणि लाभांश वाटपासाठी उपलब्ध नफा म्हणजे काय, तर हा संचालकाने राखीव निधीची तरतूद केल्यानंतर व मागील नुकसान भरून काढल्यानंतर वितरित करण्यायोग्य नफा. संचालक मंडळाने काय केलेले आहे, राखीव निधीची तरतूद केल्यानंतर, जी राखीव निधी असतो कंपनीमध्ये त्याची तरतूद केल्यानंतर व मागील नुकसान भरून काढल्यानंतर वितरित करण्यायोग्य नफा. लक्षात दोन भिन्न संकल्पना आहे. तर तुम्हाला मी समजून सांगितल्या. आता यानंतर आहे आपल्याला अभ्यासायचं आहे, आणि ते म्हणजे काय अभ्यासायचं, ती लाभांशाची वैशिष्ट्ये. आता लाभांशाची काय वैशिष्ट्य आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे, लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा होय. कंपनीला नफा होत असतो, कंपनीला झालेला नफा कंपनी काय करते, लाभांश देण्यासाठी घोषित करते, लाभांश वाटपासाठी घोषित करते, आणि या नफ्यातील हिस्सा हा प्रत्येक भागधारकाला वाटणीस येणाऱ्या नफ्यातून प्रत्येक भागधारकाला हा नफा वाटला जातो. त्याला काय म्हणतात, लाभांश. आणि हा नफ्यातील हिस्सा असतो. लक्षामध्ये, म्हणजे लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यातील हिस्सा होय. वाटणीस येणारा जो नफा असतो त्यातील हिस्सा हा भागधारकाला वाटला जातो. नंबर 2 वैशिष्ट्य आहे, लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच देय असतो. लाभांश हा कशातून देय असतो, कंपनीच्या नफ्यातूनच देय असतो. दुसरा कशातून लाभांश वाटला जातो का, नाही. कंपनीला जो नफा होतो त्या नफ्यातूनच हा लाभांश वाटला जातो. लक्षात, म्हणजेच लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच देय असतो. लाभांश जर द्यायचा असतो तर कशातून देय असतो, कंपनीच्या नफ्यातूनच. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे लाभांश हा वाटला जात नाही. नंबर 3 आहे, लाभांश हा कंपनी विनाअट वितरित करते. लाभांश, कंपनीने जर लाभांश वितरित करायचा असेल तर कंपनी तो कुठल्या अटीनुसार, नियमानुसार तर दिलाच जातो, पण त्याच्यासाठी काही अट आहे वितरित करायला नाही. तर लाभांश हा कंपनी विनाअट वितरित करते. लक्षात, लाभांश जर वितरित करायचा असेल तो कसा वितरित केला जातो, विनाअट, त्याला कुठली अट नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांश वितरित करते. कंपनी काय करते, फक्त भागधारकांनाच लाभांश वितरित करते. आता कंपनीमध्ये 2 प्रकारचे भाग असतात, एक समहक्क भाग असतात आणि दुसरे अग्रहक्क भाग असतात. तर समहक्क भाग म्हणजे, समहक्क भाग हे कंपनीचे मालक असतात. लक्षात, आणि अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात का, नाही. समहक्क भाग म्हणजे कंपनीचे खरे मालक आणि नियंत्रक असतात, आणि त्यांना काय दिला जातो, लाभांश दिला जातो, समहक्क भागधारक. आणि अग्रहक्क भागधारकांना सुद्धा लाभांश दिला जातो. पण फरक एवढाच आहे, समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश दिला जातो. लक्षात, बदलणारा असतो लाभांशाचा दर, तो नफ्यावर अवलंबून असतो, ते कंपनीचे मालक असतात. आणि अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे मालक नसतात, त्यांना स्थिर दरानेच लाभांश दिला जातो. कंपनीला नफा हो अगर तोटा हो तरी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. लक्षामध्ये, कंपनी विसर्जनाच्या वेळी अगोदर कुठल्या भागधारकाचा विचार केला जातो, तो म्हणजे अग्रहक्क भागधारकांचा विचार केला जातो. लक्षात, आणि नंतर सर्व कंपनीची देणी देऊन झाल्यानंतर कोणाचा विचार केला जातो, परतफेडीसाठी समहक्क भागधारकांचा विचार केला जातो. म्हणजे सर्व कंपनीमध्ये अगोदर कुठल्या भागधारकाचा विचार केला जातो, अग्रहक्क भागधारकाचा विचार केला जातो. आणि अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. लक्षात, आणि समहक्क भागधारकांना लाभांश कसा दिला जातो, अस्थिर दराने. लक्षात. तर नंतरचं वैशिष्ट्य आहे, आणि ते वैशिष्ट्य आहे, कंपनीने लाभांशाच्या बाबतीत भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील
तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. कंपनीने जर भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. बघा, कंपनीने भेददर्शक जर मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. भेददर्शक मताधिकार असे जर कंपनीने वाटप केले असतील भाग, तर समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. कंपनीचे जे भांडवल असतं या भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लाभांश हा कशातून दिला जातो? वाटप योग्य नफ्यातून दिला जातो. कंपनीला नफा होतो, कंपनी वाटप योग्य नफा काय करते? घोषित करते की हा नफा लाभांश वाटपासाठी आहे आणि त्या वाटप योग्य नफ्यातूनच लाभांश दिला जातो. कंपनीच्या भांडवलातून लाभांश वाटप केला जात नाही. लक्षामध्ये, कंपनीला नफा झाला तरच लाभांश वाटला जातो, नफ्यातूनच वाटला जातो. नफ्यातील वाटला जाणारा हिस्सा म्हणजेच काय असतो? लाभांश असतो. म्हणजेच कंपनीच्या भांडवलातून लाभांश वाटप केला जात नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे किंवा जाहीर करता येत नाही. लक्षात, भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच लाभांश जाहीर करता येतो. कंपनीमध्ये सर्वात मुख्य मंडळ कोण असतं? संचालक मंडळ हे कंपनीतील मुख्य मंडळ असतं आणि संचालक मंडळ शिफारस करतात आणि त्यांच्या शिफारशीनुसारच लाभांश हा जाहीर करता येतो. जर संचालक मंडळाने शिफारस केली नाही तर लाभांश जाहीर करता येत नाही. संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच लाभांश हा जाहीर करता येतो. म्हणजे लाभांश जर जाहीर करायचा असेल तर कोणाची शिफारशीनुसार केला जातो? संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार लाभांश हा जाहीर केला जातो. लक्षात. नंतरचं वैशिष्ट्य आहे लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून जाहीर केला पाहिजे. लाभांश हा कोणी शिफारस केली पाहिजे? संचालक मंडळाने शिफारस केली पाहिजे आणि तो शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय केलं पाहिजे? ठराव संमत केला पाहिजे. कशाचा? लाभांश वाटपाचा, लाभांश जाहीर करण्याचा ठराव भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संमत केला पाहिजे आणि हा ठराव संमत करूनच हा लाभांश जाहीर केला पाहिजे. म्हणजे संचालक मंडळाची शिफारस पाहिजे. शिफारस केल्यानंतर भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून जाहीर केला पाहिजे. नंतर आहे नंतरचं वैशिष्ट्य ते म्हणजे वार्षिक हिशोब वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. एकदा वार्षिक सभेमध्ये मागील वर्ष काय झालं? हिशोब झाले तर हिशोब पूर्ण झाले तर कोणत्याही वर्षाचा लाभांश जाहीर केला जाऊ शकत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. बघा, भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. भागधारकांना एकदा जो लाभांश मंजूर केला असतो आणि एकदा जाहीर केलेला असतो तो सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा मंजूर केलेला आणि एकदा घोषित केलेला लाभांश हा रद्द होऊ शकत नाही. एकदा घोषित केला, एकदा मंजूर केला, तो द्यावाच लागतो, तो परत रद्द केला जाऊ शकत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे लाभांशामध्ये अंतरिम लाभांश समाविष्ट आहे. लाभांशामध्ये कशाचा समावेश आहे? अंतरिम लाभांशाचा समावेश आहे. अंतरिम लाभांश म्हणजे काय? तर तो तिमाही, 6 महिने
लक्षात, किंवा नफा होण्याचा अंदाज असेल तर कंपनी काय करते, नफा वाटप करते. अंतरिम लाभांश त्याला म्हणतात. म्हणजेच वर्षाच्या आतमध्ये दिला जाणारा लाभांश म्हणजे अंतरिम लाभांश. लक्षात. आणि अंतिम लाभांश म्हणजे काय, वर्षाच्या शेवटी दिला जाणार, त्याला काय म्हणतात, अंतिम लाभांश. तर नंतरचं वैशिष्ट्य, लाभांश रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे, वस्तू स्वरूपात नाही. लाभांश कसा दिला जातो, रोख स्वरूपात दिला जातो. आणि रोख स्वरूपात देणे काय आहे, आवश्यक आहे, वस्तू स्वरूपात नाही. लाभांश हा वस्तू स्वरूपात दिला जात नाही, तो कसा दिला जातो, रोख स्वरूपात दिला जातो. आणि नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांच्या पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जातो. भागाची जी पूर्ण मूल्य असेल त्या मूल्यावरच काय दिलं जाते, लाभांश हा दिला जातो. भागाचे मूल्य जर अपूर्ण असेल तर अशा मूल्यावर लाभांश दिला जात नाही. मग त्यासाठी लाभांश देण्यासाठी काय करावं लागतं की भागाचं पूर्ण देय मूल्य असेल तर ह्या पूर्ण देय मूल्यावरच काय केलं जातं, लाभांश हा दिला जातो. लक्षामध्ये. नंतरचं वैशिष्ट्य आहे आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. बघा, आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. जे आगाऊ भरलेला हप्ता असतो या हप्त्यावर लाभांश देता येत नाही. लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय काय अभ्यासलं, लाभांशाचा अर्थ अभ्यासला. तर लाभांशाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. लाभांशाचा अर्थ म्हणजे काय, डिव्हिडंड शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला, डिव्हिडेंटम शब्दापासून तयार, या लॅटिन शब्दापासून तयार झाला. आणि त्याचा अर्थ काय आहे, डिव्हिडेंटम शब्द म्हणजे काय, डिव्हिडेंटम म्हणजे काय, तर ज्याचे विभाजन होऊ शकते. म्हणजेच लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो भागधारकामध्ये वाटला जातो. लक्षात. नंतर आपण अभ्यासलं लाभांशाची व्याख्या. तर लाभांशाच्या 2 व्याख्या आपण अभ्यासल्या. तर लाभांशाच्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाने व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या काय आहे, कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे काय, लाभांश होय. आणि कार्यरत कंपनी म्हणजे जी कंपनी कार्य करते, म्हणजेच काय, ज्या कंपन्या सुरू आहेत आणि त्या नफा मिळवतात, अशा म्हणजेच कार्यरत कंपन्यांना, अशा कंपनीच्या भागधारकांना, अशी कार्यरत कंपनी असते हीच भागधारकांना काय करते, नफा झालेला असतो, तो नफा वाटप योग्य नफा असतो आणि त्या नफ्यातून भागधारकांना लाभांश देत असते. आणि लाभांशाची विविध वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत आणि ती तुम्हाला मी समजून सांगितली आहे. जसे लाभांश हा प्रत्येक भागधारकास वाटणीस येणाऱ्या नफ्यातील हिस्सा होय. तसेच लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच देय असतो, दुसरा कशातूनही तो देय नसतो. तसेच लाभांश हा कंपनी विनाअट वितरित करते. लाभांश जर वितरित करत असेल त्याला कुठल्या अटी का नाही, ते विनाअट वितरित करते. नंतर कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांश वितरित करते. तुम्हाला मी 2 भागधारक सांगितले, ते म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. लक्षात. हे 2 भागधारक असतात, यांना कंपनी काय करते, लाभांश वाटप करते. नंतर भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. नंतर सांगितलं संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच लाभांश जाहीर करता येतो. संचालक मंडळाची शिफारस असेल तरच लाभांश हा जाहीर करता येतो. नंतर भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द होऊ शकत नाही. एकदा जाहीर केला, मंजूर केला, असा लाभांश रद्द करता येत नाही. नंतर सांगितलं मी तुम्हाला लाभांश हा रोख स्वरूपात देता येतो, दिला जातो, देणे आवश्यक आहे, वस्तू स्वरूपात नाही. वस्तूच्या स्वरूपात लाभांश हा दिला जात नाही. नंतर सांगितलं मी तुम्हाला आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. जो आगाऊ भरलेला मागणी हप्ता असतो त्यावर लाभांश देता येत नाही. नंतर टीप आहे आणि ती टीप तुम्हाला समजून सांगतो मी. विशेष करून अंतरिम मध्य लाभांश असे
जोपर्यंत स्पष्ट म्हटले जात नाही तोपर्यंत सर्वसाधारणपणे लाभांश ही संज्ञा अंतिम लाभांश अर्थाने वापरली जाते. बघा, विशेष करून अंतरिम आणि मध्यान्ह अशी संज्ञा असे जोपर्यंत स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत जो लाभांश कोणता समजला जातो? अंतिम लाभांश समजला जातो. अंतरिम लाभांश आणि मध्यम लाभांश म्हणजे काय? जो लाभांश 3 असेल 6 असेल त्यामध्ये काय केला जातो? दिला जातो, त्याला अंतरिम लाभांश असे म्हणतात. आणि त्यालाच काय सांगितले मी तुम्हाला की जोपर्यंत अंतरिम आणि मध्यान्ह लाभांश स्पष्ट केला जात नाही तोपर्यंत कुठला लाभांश ठरला जातो? अंतिम लाभांश ठरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाभांश, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.